राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये 78.30% मतदान झालं होतं. 2,69,689 मतदारांनी ईव्हीएमद्वारे आपल्या मताचा हक्क बजावला होता. आज झालेल्या मतमोजणीमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांना 1,42,105, माजी आमदार के.पी. पाटील यांना 1,04,208 मतं मिळाली, तर अपक्ष ए.वाय. पाटील यांना 18,809 मतांवर समाधान मानावं लागलं. नोटाला 979 मतदारांनी पसंती दिली. पोस्टल मतांमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांना 1,671, माजी आमदार के.पी. पाटील यांना 1,434, ए.वाय. पाटील यांना 214 मतं मिळाली, तर 272 मतं बाद झाली. राधानगरी तालुक्यातून आमदार प्रकाश आबिटकर यांना 2019 मध्ये 5,794 इतकं मताधिक्य मिळालं होतं. आता यामध्ये वाढ होऊन ते यावेळी 19,267 पर्यंत पोहोचलंय. आमदार प्रकाश आबिटकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना हा जनतेचा विजय असल्याचं सांगितलंय. तर गेल्या 10 वर्षांमध्ये मी घरात नाही पण जनतेत आहे, आणि मी घरात नाही पण जनतेत आहे त्याचं प्रत्यंतरच म्हणजे आजचा निवडणुकीचा निकाल आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आज आमच्याबरोबर कोणच नाही, त्यामुळे ही निवडणूक आम्ही मंडळी यशस्वी होऊ शकणार नाही. परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात, विकासाच्या कामात आणि या मतदारसंघातल्या जनतेनं दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणानं पार पाडण्यासाठी केलेलं प्रचंड परिश्रम, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे ही निवडणुकीतलं यश आहे. हे यश हे जनतेनं दिलेलं प्रचंड अशा पद्धतीचं समर्थन आहे, आणि ते समर्पण अत्यंत नम्रपणानं स्वीकारताना भविष्यकाळात सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं सर्वांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या या सर्व नेते मंडळींच्या साक्षीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. आमदार के.पी. पाटील यांना त्यांच्या गावातून 742 इतकं मताधिक्य मिळालं, तर त्यांचे मेहुणे ए.वाय. पाटील यांना त्यांच्या सासूरवाडीतून केवळ 8 मतं मिळाली. मुदाळकरांनी लाडक्या जावयाला नाकारलं. 2019च्या निवडणुकीत भुदरगड तालुक्यातून आमदार प्रकाश आबिटकर यांना सुमारे 9,000चं मताधिक्य मिळालं होतं. यामध्ये वाढ होऊन ते या निवडणुकीत 15,000 झालं. आजरा तालुक्यात माजी आमदार प्रकाश आबिटकर यांना मागील निवडणुकीत 3,244 इतकं मताधिक्य होतं. यावेळी मात्र के.पी. पाटील यांनी या तालुक्यात 2,000चं मताधिक्य घेतलंय. राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडे सहकार आणि सत्ता केंद्र असल्याने नेते अधिक आहेत. तरीही सर्वसामान्य मतदारांनी महायुतीला कौल दिला. यामुळं महाविकास आघाडीतील मतदारसंघातील नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त होतीये.